आकाशवाणी. सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरी प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणार्थींनी कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त जनसेवा करावी, पंतप्रधानांची अपेक्षा. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशातले 74 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर 91.34%. बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीचा प्रचार उद्या संपणार. आणि बंजारा समाजाचे धार्मिक गुरु डॉक्टर रामराव महाराज यांचं निधन. पंतप्रधानांसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त. आता सविस्तर बातम्या. नागरी प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणार्थींनी लोकांच्या संपर्कात राहावं आणि क्रियाशील व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आरंभ 2020 अंतर्गत नवीन अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशाचं हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आव्हानांचा सामना करत पुढे जात रहा, त्याचा फायदा देशाला होईल. आपली सर्वांची भूमिका कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त सेवा अशी असावी असंही मोदी यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान गुजरातमधील केवडिया इथला स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधला साबरमती नदी किनारा यांना जोडणाऱ्या देशातल्या पहिल्या सी प्लेन अर्थात जलपृष्ठ भागावरून उड्डाण करू शकणाऱ्या विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी या विमानातून प्रवासही केला. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशातील शांतता समृद्धी कायम राखण्यासाठी देशातील जनतेनं एकत्र यावं आणि एक भारत श्रेष्ठ भारत हे उद्दिष्ट साध्य करावं असं आवाहनही त्यांनी देशवासियांना यावेळी केलं. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनी पुलवामा हल्ल्याचं राजकारण केलं, पण त्यांना या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याचं दुःख झालं नाही. ते यातून आपला स्वार्थ साधण्यात मग्न होते. आता शेजारी राष्ट्राच्या संसदेत सत्य उघड झालं आहे, त्यामुळे देशातील विरोधी पक्षांचं खरे चेहरे पुढे आले आहेत असं मोदी म्हणाले. आपल्या वीर सुपुत्रांच्या मृत्यूनं शोकाकुल झालेला देश हा पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही असं ते म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजधानी दिल्लीतील पटेल चौक इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसंच उपस्थित पोलीस जवानांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं रात्री 9:30 वाजता भाषण होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून त्याचं प्रसारण केलं जाणार आहे. भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या सरदार पटेल यांना आदरांजली म्हणून आकाशवाणीतर्फे दरवर्षी स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यामध्ये आतापर्यंत अनेक नेते, शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनी भाग घेतला आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात 1955 मध्ये झाली होती. पहिलं व्याख्यान सी राजगोपालाचारी यांनी दिलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक एकता, सौहार्द आणि न्याय यावरील महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही देशाला प्रेरणा देणारे आहेत, असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या गरजांना परिणामकारक प्रतिसाद मिळण्यासाठी प्रशासनातील अंमलबजावणी आणि वितरण प्रणालीची पुनर्आखणी आणि योग्य नियोजन करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज केलं. भारतीय नागरी प्रशासन प्रशिक्षण संस्थेच्या 66व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. जनतेच्या जीवनमानाचा स्तर उंचावणं आणि देशाचा गतिमान विकास यासाठी सरकार धोरणं आखून विविध कार्यक्रम आखत आहे. त्यांची प्रशासनाकडून होणारी अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा आहे. त्यात पारदर्शकता आणणं गरजेचं आहे, असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. देशातले 74,32,829 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर आता 91.34% पोचला आहे. तर मृत्यूदर 1.49% कमी झाला आहे. जगातला हा सर्वात कमी मृत्यूदर आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराला आता केवळ 1 दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रचार आता शिगेला पोचला आहे. या टप्प्यात राज्यातल्या 17 जिल्ह्यातल्या 94 जागांसाठी येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांचे प्रमुख नेते आणि आघाडीचे प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यात गुंतले आहेत. कर्नाटकमधल्या विधानसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूक येत्या मंगळवारी होणार आहे. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठीची सर्व व्यवस्था करण्याचं काम सध्या सुरू आहे. सिरा मतदारसंघात 330 तर आर नगर मतदारसंघात 678 मतदान केंद्र आहेत. या मतदारसंघातला निवडणूक प्रचार उद्या संपणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर. देशाचं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात बदल घडवू शकेल अशा दृष्टीनं आखण्यात आलं आहे, असं या धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन यांनी आज सांगितलं. चेन्नई इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग या संस्थेच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. डॉक्टर कस्तुरीरंगन या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 21व्या शतकातील शिक्षणाच्या उद्दिष्टांना अनुसरून तसंच समन्यायी समाजनिर्मितीच्या हेतूनं हे धोरण आखण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनावरून वाढवून 1,500 मेट्रिक टन इतकी करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं आहे. कांदा खरेदी केल्यापासून त्याची वर्गवारी आणि पॅकेजिंगसाठी केंद्रानं 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधी खूप कमी असून तो 7 दिवसांचा करण्यात यावा, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं आज महाराष्ट्रात सर्वत्र सत्याग्रह करण्यात आला. वर्धा इथल्या सेवाग्रामातून त्याची सुरुवात झाली. कोरोना साथीमुळे यंदा दिल्ली बुक फेअर आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलं आहे.
भारतीय प्रकाशक महामंडळानं प्रगती ई या सहयोगानं आयोजित केलेलं हे प्रदर्शन उद्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाईन पुस्तक प्रदर्शन आयोजित करणं आव्हानात्मक होतं, मात्र यामुळे पुस्तकांच्या विक्री क्षेत्रातले नवे भविष्यकालीन मार्ग खुले झाले असं प्रदर्शनाच्या आयोजकांनी सांगितलं. नागरिकांना प्रगती ई संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून हे प्रदर्शन पाहता येईल. कोविड-19 साथीच्या काळात पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातली राष्ट्रीय उद्यानं आणि सफारी नियोजित तारखेआधी 15 दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे वनमंत्री दारासिंग चौहान यांच्या हस्ते उद्या पर्यटनाच्या नव्या हंगामाचं उद्घाटन होणार आहे. तुर्कीमध्ये काल झालेल्या भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 34 झाली आहे. 1600हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती तिथल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. या भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान इजमिर शहरात झालं आहे. बंजारा समाजाचे धार्मिक गुरु संत सेवालाल यांचे वंशज आणि बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉक्टर रामराव महाराज यांचं काल रात्री मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. डॉक्टर रामराव महाराज यांचा पार्थिव देह आज रात्रीपर्यंत पोहरादेवी इथं आणण्यात येणार आहे. उद्या त्यांचं पार्थिव शरीर भाविकांना अंत्यदर्शनासाठी पोहरादेवी इथं ठेवण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन डॉक्टर रामराव महाराज यांच्या पार्थिव देहावर उद्याच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संत रामराव बापू महाराजांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. संत रामराव बापू महाराज सामाजिक कार्य आणि समृद्ध आध्यात्मिक ज्ञानासाठी सदैव लक्षात राहतील. गरिबी निर्मूलन आणि सर्वसामान्य लोकांचं दुःख कमी करण्यासाठी ते अखंड कार्यरत होते, अशा शब्दात पंतप्रधानांनी संत रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संत रामराव बापू महाराजांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. आयपीएल क्रिकेट मालिकेत आज 2 सामने होत आहेत. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून मात केली. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेलं 111 धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्स संघानं केवळ एका गड्याच्या मोबदल्यात 15व्या षटकातच पूर्ण केलं. दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद समोर विजयासाठी 121 धावांचं आव्हान आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरी प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणार्थींनी कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त जनसेवा करावी, पंतप्रधानांची अपेक्षा. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशातले 74 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचा दर 91.34%. बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीचा प्रचार उद्या संपणार. आणि बंजारा समाजाचे धार्मिक गुरु डॉक्टर रामराव महाराज यांचं निधन, पंतप्रधानांसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.